20 तारखेला जाऊ काशी विश्वेश्वरच्या दारी पुण्य मोक्ष मिळवी पदरू. 20 तारखेला आम्ही 2,500 ज्येष्ठ नागरिकांना घेऊन काशी विश्वेश्वरच्या दर्शनाला चाललेलो आहोत. गंगेमध्ये स्नान करून काशी विश्वेश्वरचं दर्शन घेऊन मोक्ष आणि पुण्य मिळवण्यासाठी मी काशी विश्वेश्वरच्या दरबारी चाललेलो आहे. त्याच्यासाठी आज सर्व ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांचे आय कार्ड देऊन त्यांना कुठल्या व्यवस्था केल्या पाहिजेत, त्यांना कुठलं काय कशा प्रकारे किती वाजता कुठे यायचं सर्व ते याचं मार्गदर्शन नियोजनाचं पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही शिबिर ठेवलं होतं. आणि त्यासाठी आपण बघितलं असलं प्रचंड प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यात भाग घेतलेला आहे. आत्ता आमच्याकडे तसे 3,500 आलेले आहेत, पण आम्ही आत्ता एक ट्रेनमध्ये 2,500 घेऊन चाललेलो आहेत. आणखीन आली तर दुसरीसुद्धा ट्रेन आम्ही त्यांच्यासाठी जरूर करू. आत्ता ही पहिली ट्रेन आहे. आणखीन आली तर आणखीन दुसऱ्या ट्रेनचा सुद्धा आम्ही बंदोबस्त केला. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पियुष गोयल साहेबांनी मी सांगितलेलं आहे की म्हणजे बुकिंग आम्ही करणार आहोत, पण त्याच्यामध्ये आम्हाला थोडीफार मदत करावी. त्यांनी पूर्ण आश्वासन दिलेलं आहे की जिथे जिथे ट्रेनची अव्यवस्था होईल तिथे तिथे आम्हाला मदत करा. काय कार्यक्रम असणार आहेत काशीला नियोजन म्हणजे डॉक्टर्ससुद्धा आम्ही बरोबर घेतलेले आहेत, नर्सेस बरोबर घेतलेले आहेत, मॉलिशवालेसुद्धा बरोबर घेतले आहेत. कुणाचे अंग हात पाय काय दुखतले डोकं दुखतले त्यासाठी ते सुद्धा घेतलेले आहेत. औषधांचा पूर्णपणे पुरवठा घेतलेला आहे. त्यांना कॅप म्हणजे ऊन लागून येऊन कॅपसुद्धा देणार आहोत. अगदी पिण्याच्या पाण्यापासून तर प्रत्येक गोष्टीची व्यवस्था आमच्या सर्व टीमनी केलेली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर यांचा प्रश्न हा आता विकोपाला विलास पोटनीस आमदार उभाटाचे त्यांच्यावरही सुद्धा गुन्हा दाखल झाला. तो राष्ट्रीय प्रश्न आहे, त्यामुळे मी त्याबद्दल आता काय बोलू इच्छित नाही. माणसाने आपले हार पचवायला शिकलं पाहिजे एवढंच मी याच्यातून सांगेन. आजचा प्रश्न आहे माझा काशी विश्वनाथचा लोकांचा जो आस्था आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जो आयुष्यात एकदा तरी काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं पाहिजे, गंगेमध्ये गेलं पाहिजे, ह्याच्या बाबतीत मी सध्या विधानसभाच्या निवडणुकीला अजून 6 महिने आहेत. त्यामुळे येथील निवडणुका जातील. आता खासदारकी निवडणूक झाली, आमदार केलं, कॉर्पोरेशन त्या होत राहतील. पण जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. परमेश्वरसुद्धा आईवडिलांच्या सेवेसाठी स्वतः हजर राहतो. हे याच्यात आम्ही आईवडिलांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. हा यात्रा विधानसभेची तयारी आहे का? मी आत्ताच तुम्हाला बोललो विधानसभा येईल, कॉर्पोरेशन येईल, आत्ता खासदारकी येईल. आमच्या विधानसभेला अजून 6 महिने आहेत. विधानसभेची तयारी असते तर मी 2 महिन्यापूर्वी गेलो असतो. पण तसं न करता आम्ही मागच्या वेळी पण ही ट्रिप केली होती. आतासुद्धा लोकांनी मला समजून जनतेने आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी विनंती केली की आम्हाला काशी विश्वेश्वरला दर्शन घ्यायचं आहे म्हणून मी यात्रा केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.